नमस्कार. आज काल आमचा कॉलेजचा शेवट सुरू झालेला आहे आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघलो आहे आणि आम्ही खूप जास्त सॅड आहे. सॅड आहे आम्ही आणि तरी आम्ही एकमेकाला कधी विसरणार नाही. हे बघा हे कोण आहे? वादळ आहे आणि हे वादळ या पावसामध्ये बाहेर निघलेलं आहे आणि हे वादळ आपको पता है कि मक्खियां एक जगह पे क्यों नहीं बैठती? उघडा बंब्या. तात्या एकदा पावर दाखव. काय करायचं ब्लॉग. तर गाईज आज आमचा हॉस्टेलचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या गुटखा थुकलेल्या भिंती आम्हाला काय आठवतील आणि आदनान कुठं चाललाय. हो ॲज ऑलवेज दत्ता. थंडी वाजलेली. या भिंती पण खूप आठवतील. दत्ता आज हॉस्टेलचा शेवटचा दिवस आहे, काय बोलायचं होतं? आज नाही आहेत आणखी 2 दिवस. तरी पण 2 दिवस पण आहे. पण काय बोलू, आम्ही लय हॉस्टेलवर मजा केली. बाथरूम खूप घाण होते पण आम्ही फक्त मित्रासाठी इथं सर्वाइव्ह केलंय. जय हिंद जय महाराष्ट्र. हॉस्टेलचा आज आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे दत्ता थोडासा नरम दिसत आहे. काय झालं रे बाळा? खूप त्रास होत आहे पण आता काय करावं. आम्ही बाथरूम खूप घाण आहे तरी पण राहिलो आम्ही फक्त मित्रांसाठी. ऑल द बेस्ट गाईज. आज आपला हॉस्टेलचा शेवटचा दिवस आहे तरी आपल्या हॉस्टेलला आज वर्सटाईल सिंगर तयार होत आहेत. ते काय म्हणते कवाली. हे बघा अनबॉक्सिंग किती वर्षानंतर. त्या दिवशी गाणं म्हणलं तर वर्षापूर्वीच गिटार बहुत दूल्हे बाहर बाहर अदनान इधर नहीं बाहर नहीं बाहर कारण रूम साफ करायची पुन्हा. सध्या आता ऋषभ काहीतरी त्याच्या गिटार सोबत काहीतरी करत आहे. आपण त्याला विचारूयात काय करतोय ऋषभ? बघतोय काय होतंय. दत्ता कसं अल्लाह हे काय माझं छोटे छोटे ख्वाब है ख्वाबों में गीत है गीतों में जिंदगी है अभी मैं ना देखूं ख्वाब से मैं ना तू मिले निगोले काय ते निगोले होठ अब तक थे जो सिले मुझको ना जितना तुझसे ना इस दिल को तुझे होने लगा इंतजार तन्हा गेली लेकरं निघली रे. प्रत्येक जणांचं लहानपणी स्वप्न असतं आहे नाही वा प्रत्येक जणाचं लहानपणी ऍक्टर व्हायचं जीवन स्वप्न करायची बाकी आहे अजून. मध्ये आम्ही लय भारी फोटो काढला. काय भाई आज करतोय बघू तर. हे बघा ही दत्ताची खिडकी आहे. पण आपण दत्ताला विचारू हे काय आहे दत्ता, म्हणजे हे खिडकी वगैरे काय आहे? हे काय नाही असं चिटकवलेलं आहे. असंच म्हणजे काहीतरी स्वप्न असेल ना तुझं, हे म्हणून तरी UPSC असं लावलेलं आहे. ते एक स्वप्न आहे, ते कळेल तुम्हाला 2 वर्षांनी कारण काही गोष्टी आता बोलून दाखवू शकत नाही. धन्यवाद. तर दत्ता UPSC क्रॅक करू शकतो का हे आपण त्याच्या रूममेटला विचारूयात. गणेश काय बोलतो तू दत्ताबद्दल? UPSC क्रॅक करू शकतो का तो करू शकतो पण जर त्याने अभ्यास केला तर. जसं परीक्षामध्ये फक्त 15 दिवस अभ्यास करतो तेवढा जर अभ्यास केला तर 1 वर्ष. 15 दिवशी खुर्चीवरून उठत पण नाही. 15 दिवस डेडिकेटेडली खुर्चीला इतका चिटकून असतो. आम्हाला भीती वाटते बिचाराला मुळव्याध वगैरे काय होऊ शकतो. घालता पण त्याला एकदा. शूज वगैरे घालून कुठं? आज चाललोय जरा बाहेर. दत्ता बोलवे. घरी नाही. अरे कॉलेज करतो आम्ही. ते बी आलंय. त्याच्या घरच्यांना सांगतो त्याचे खूप जास्त लफडे आहेत. अरे यार काहीच नाही. रोज नवीन मुली. काहीच नाही. अरे तू दुसऱ्याचे परफ्यूम वापरणं सोड. पण मजाक सण होत नाही बिलकुल पण मजा. आणि दुसऱ्याची मजा करतो. याची फक्त हाईटच वाढलेली आहे.
आणि बघा लगेच जेव्हा तो उदाहरण चिडला लगेच माहितीये का 10 सेकंदाच्या म्हणून काय म्हणतो त्याला बिलकुल मजाक सहन होत हा नाही. आणि मी फिरायला जात आहे आता शेवटचे दिवस आहेत म्हणून येतो थोड्या वेळात 7 वाजेपर्यंत. सगळे चालले तर भाऊ आलाय आज अर्धा तास आहे बसून ऑटो मध्ये कोण नाही म्हणलं अर्धा तासात आपण इस्लामपूरला जाऊन येईल. इथून किती किलोमीटर आहे राबा? किती का असं मी अर्धा तासाने मला माहिती तसं तू लय कोण भयंकर नको गाडी. कोण म्हणलं रे अजून महाग कोण आहे किंवा गाडी काय थांबणार नाही सरळ या बघा डिवायडर किती गेले आम्ही थांबविली का गाडी नाही मग काय? पटापट खरं तर आज खूप इमोशनल वाटते कारण की हॉस्टेलवरचा आज शेवटचा दिवस आहे. तर मुलं बघूयात काय काय करतात आपापल्या रूमवरती. काय करताय रे? काय करताय? काय लिहितो ऋषभ? काय लिहितोय? आरती स्लॅम काय ते स्लॅम बुक? काय म्हणतात त्याला? स्लॅम बुकच म्हणतात ना? येस. आता काय ते घेतो का ते प्रायव्हेट आहे. तू काय करतोय? कॅल्क्युलेशन इथं खाली बजेट येस आय एम मेकिंग माय बजेट. चला ना तिकडं सगळे पोरं बसलेत. चल ना थोडी माहिती. हे आहे हॉस्टेल. आमच्या रूममध्ये सर्व मुलं जमलेली आहेत. तरी बघूयात आपण. हे बघा हे आगाने उघडा फिरतोय हॉस्टेलमध्ये रात्री. काय करताय? टाक. हे बघा. ये देखो ये कौन है? कोण आहे हो? त्यामुळे मला टेन्शन येते. गणित हे माझ्यापेक्षा जास्त झाले. ब्रश कलर त्याचा ब्रश केला तरी होते. शुक्राच्या पाठीवर शुक्राच्या पाठीवरती केलं. अवघड आहे बाबा. दुसऱ्या दिवशी ते म्युझिक अकॅडमीचे क्लासेस बघत होतो ऑनलाईन. ते करत म्हणलं थोडं माणूस वर गेलं की काय म्हणते सगळे त्याचे अफवा सुरू होते. पब्लिक कर लागेल म्हणजे आता काय आयला काय खोटं बोलायलंय काय कसलं आहे याला? एवढं स्क्रिप्ट खोटं एवढं बोलता येतं स्क्रिप्ट काही लिहिता येत नाही. 4 वर्ष झालं माहिती घ्यायला. हॉस्टेल डेज काय आले नाही एवढं वर्ष. टीजर त्या पमुला हस देऊन मागा मी परत उघडच नाही. कोणीच नाही उघडलं मला वाटतं रॉंग एंड वरती गेला खरं तर आज खूप वाईट वाटत आहे कारण आम्ही सगळे आज घरी जाणार आहोत. सध्या मी आलेलो आहे ग्राउंडवरती. आपल्या कॅम्पसमध्ये CPLचं सीझन भरलेलं आहे. CPL क्रिकेट प्रीमियर लीगच्या मॅचेस चालू आहेत. बघू शकता. हे दोन प्रतीक आणि गणेश. हा अक्षय CPL खेळतोय आज. कॉमेंट्री बहुतेक प्रियव्रत मेरगळे यांची चालू आहे. तिकडे मला वाटलं अडवलं त्याने. अरे गणेश बॉल खालून गेला. षटकार कसा आहे तो? षटकार नाही रे. अक्षय अशा बस तुला माहिती आहे कुणाचं सुरू आहे? माहिती आहे. गणेश कसं वाटतंय? खूप चांगलं मला मोकळं मोकळं वाटायला. सकाळ सकाळी ऋषभ भैयाला सर्जिकल स्ट्रायकर्स यांनी 3 चेंडू राखून हा सामना तुला जिंकलेला आहे. वाईट असं काय वाटत नाही का घरी चाललं? सध्या तर काहीच वाटत नाही वाईट. स्टोरी वगैरे बघून थोडंसं वाटतंय असं काही ऍक्च्युअली काही वाटत नाही. बघू पुन्हा काय होईल. हर्टलेस येतो हर्टलेस आय एम अ हर्टलेस पर्सन. पीपल आर हर्टलेस हेअरलेस
घरी जायची तयारी झालेली आहे. बघू शकताय रूम मोकळी केलेली आहे सगळी. अक्षय इथे त्याची पॅकिंग करत आहे. कसं वाटतं अक्षय पॅकिंग करताना? एवढं सामान आहे अजून इथे एवढं राहिलंय त्यामुळे लय लोड आलाय मला तर कसं न्यायचं सामान. मला वाटतं आता इथंच सगळं सामान ठेवून जाऊन असंच घरी जावं. पुढचा रिझल्ट लागल्यानंतर बघावं काय करावं. तुला काही इमोशन्स वगैरे काय वाटत नाही काय? सध्या तर काय वाटत ना कारण की परत माघारी येणार आहे. शेवटी जेव्हा जाईल तेव्हा बघूया काय वाटतं. सामान एका रूम मध्ये शिफ्ट केलेलं आहे. आता हे सगळ्यांच्या गाद्या बघा. 17 गाड्या येतात. 17 गाड्याचे कमीत कमी 5,000 रुपये होते. 5,000 अजून 5 गाड्या यायच्या राहिल्या. तुम्हाला माहितीये का 4 वर्षाची कमाई काही नॉलेज नाही. 4 वर्षाच्या पाऊस झालेला आहे खूप, त्यामुळं वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. लोक इमोशनल होत असेल आपण खुश होत माहिती मला समजत नाही. अक्षय माझ्यावर रागव ना. अरे तात्या ओके ना भाऊ. आणि आपलं ते माझ्या मित्र मला सोडून जाईल नियोजन करून जाईल. 4-5 दिवस थांब. सूरज भाऊ रडू नको. सारखा मला रडायला लागला. नाही बाबा माणूस आहेस तू असं करा. हॅलो रडू नको त्याच्या डोळ्यावर मारलं. आमची जिरली पण जिरली. आणि सर गुरुकत याला नीट सांग रात्री हे करता विसरून द्या. तुला नको, मारलं नको, 4 नको, मला थोड्या मारलं 4. नाही बोललास मला भेटू नको नंतर. काय आमचं पॅक केलंय. रड नको माम्या. अरे बस कर. आदनान जाऊ का? ए चल बाय बाय बाय. काय करू दिसत नाही का मॅच कुठे आम्ही डी काढलं माहिती कसं लवकरचा डी चाललोय अशीच झालाय जरा शांत. मला आत्ताच काय वाटत नाही, घरी गेल्यावर बोर होत मित्रांची सवय झालेली असते. जाऊ दे रड नको, जेवण नाही द्यायचं कोणाला. तुझं आम्हालाच खावं लागेल. एवढंच वाईट वाटायचं आमचे पैसे देऊन टाकले. सुधरू म्हटलं येतो. विचारलं त्याने कधी येणार आहेत आता तिथे मी सोडून. बरं किती लागलेत त्याच्यावर? किती लागलेत? त्याच्यावर लागलेत का तुझ्यावर? पवन किती लागलेत? अरे काय लाजतो काय? आपण सध्या पोहोचलो आहोत लातूर स्टेशनला. हे आहे तर हे आहे माझं डेस्टिनेशन, म्हणजे माझं एक गाव. पाय बाहेर काढून सगळेच स्टेशन रेल्वेमध्ये आलेले आहेत. जागा नव्हती काहीच, तरी पण कसं तरी पोहोचलात आम्ही. काय नाही, सगळे मस्त झोपून आलेले आहेत. लुडो 10 रुपये जिंकले. 50 रुपये लागले. 50 10 रुपये. आशिष ते टायमिंग घ्या आशिष. झूम करून घेतोय टाइम. चहा घेता का? पाच सांग ना लवकर. ह्या नाही ते 50 रुपये. आता 50 10 फक्त 10 जास्त लगातार 4 डाव जिंकले कशाचे? लुडोचे. केसर हटून शपथ घालतो. उद्या रील पडेल इंस्टाला मग